ब्रह्मदर्शन आहे. ही जी मूर्ती आहे अयोध्यामधली 2 नंबरची दिलेली आहे त्याच्यातली प्रतिकृती कमी लोकांना फार त्यांची काळजीपूर्वक पाहिली असं ती काळजीपूर्वक समजते. ही मूर्ती तिथली हुंबेन बनवली. कोण शिल्पकार हुंबेकरचे नाही औरंगाबादला औरंगाबादला चिकलठाण्याच्या नाही आमचे जे मुलगा आहे त्याकडे गाय त्या छोट्या मूर्ती आम्ही त्यानेच बनवल्या. अगोदर कमान बनवल्या नंतर त्याच्या मापाच्या मूर्त्या बनवल्या मग लाईट व्यवस्था असं नियोजन केलं. छान मूर्ती त्या मापाच्या कमान बनवल्यावर विषय असं आहे बाहेरून ती मूर्ती कुठून आणली? ती मूर्ती ही मूर्ती थायलंडहून आलेली आहे. त्याच्या खाली ठेवली ती ब्रह्मदेशावर आपल्याला दान मिळालेली इथे. मध्ये अगरबत्ती मोमबत्ती फुलं काही अलाउड नाही. हां ती बाहेर मूर्ती आहे ना तिकडे लाव. तिथे मोमबत्ती अगरबत्ती फुलं कारण आपल्या माणसाला संधी दिली की मग पेढे ठेव साखर टाक घाण करून मग काही करतात तिथे प्रदूषण होते. त्याच्यामुळे मध्ये काहीच अलाउड नाही. बरोबर. मोमबत्ती फुलं नाही अगरबत्ती नाही काही प्रसाद ठेवायचा नाही काही नाही. तिथे ठेवायचा बोधिवृक्षाखाली ते बुद्धगौर आणलेला बोधिवृक्ष तिथेच ठेवायचं सगळं काय फक्त वंदना पूजा. मध्ये असं रिकामं बोलतही बसायचं नाही. जेवण नाही नाश्ता नाही चहा पाणी नाही झोपायचं नाही रात्री भक्तीची असो कोणी असो हे काही चालवलं नाही. फक्त वंदना विपස්සना प्रवचन ध्यान तेवढं पूजा एवढंच होतं. अशा रिकामी बैठक बोलतसुद्धा बसायचं नाही. तिकडं बाहेर नाही तिकडं तिथं काहीच अलाउड नाही. सवयच लावली लोक. हां नाही वाढदिवस नाही काही म्हणजे काहीच नाही. जे काय ते बाहेर लग्नसुद्धा नाही मध्ये काहीच अलाउड नाही. चांगलं ठेव. शिस्त आपण पाणी शिस्तच लागणं गरजेची ना म्हणते. शिस्त विहार म्हटल्यावर त्याचे तरंग आणि व्हायब्रेशन कशी पाहिजे त्याला विहार म्हणतात. आल्यावर शांती मिळाली पाहिजे. कारण आलेला बाहेरून आलेला प्रत्येक माणूस वैतागलेलाच असतो कमी जास्त. इथं आल्यावर त्याला शांती मिळाली प्रसन्नता मिळाली बाहेरचं विसरून जा. म्हणून व्हायब्रेशन विहारामध्ये जे पावित्र्याचे व्हायब्रेशन ते पाहिजे. विहार जास्त व्हायब्रेशन नसते. किती मोठा वाडा झाडणं होईना कचरा घराला झाडणं ना घरं बांधले पण झाडणं होणं बाहेर. आता स्वच्छता फार महत्त्वाची. ती प्रसन्नता पावित्र्य ते पाहिजे. त्याला विहार म्हणजे काय किती मोठं आहे किती लहान आहे त्याला त्याची विशेषता लहान मोठं ते व्हायब्रेशन मुंबईकर कलेक्टर आले कार्यक्रमात ते आणि याला शिर्डीला MD होती देवस्थानात तिथे कलेक्टर आमच्या कार्यक्रमात ते कलेक्टरला बोला आज उभा राहिले हात कार्यक्रम इथे घेतला बाहेर घेतला ना पब्लिक जास्त असते तिथं पुरत नाही बाहेरची मूर्ती ते म्हणजे विहारात आलं मूर्तीसमोर मला इथे दैवी शक्ती दिसली समोर त्यांच्या भाषेत ते मला इथे दैवी शक्ती दिसली जाहीर रेकॉर्ड आहे. हो म्हणजे बाई आता कलेक्टर त्यांना एका कार्यक्रमाला जिल्ह्यामध्ये शहरामध्ये कुठल्याही जिल्ह्यात आपल्या बौद्ध समाजाच्या कार्यक्रमाला हे बाई कलेक्टर पहिले कुठेच गेले नाही फक्त इथं झालं. म्हणजे बाई बी कबूल केली. मला स्वतः यायची इच्छा होती म्हणजे बिहार पाहायला माईकवर बोल रेकॉर्ड मलाच इच्छा होती म्हणजे पंचगिरी बोलावलं ते पूजा वगैरे बोलले आपण जरा थोडं धार्मिक चर्चा करायसाठी मी स्वतंत्र येतो म्हणजे बसायचं बोलायचं तुमच्यासोबत ते कार्यक्रमात बोलणं होत नाही थोडं डिस्कस करायचं म्हणजे मी येतो घरी येतो बंगल्यावर येतो तर बोललं पाहिजे. म्हणजे त्यांना आपल्याबद्दल असं अधिकारी असो दुसरे लोक त्यांना हेवा वाटला पाहिजे. आपुलकी वाटलं आपुलकी वाटलं नाही तर खानमुंडिया समाजाच्या नादी लागून यायच्या वाटाला जाऊ नये त्याच्यावर हे समाज नको हे काही बरं नाही असं त्यांच्या डोक्यात येऊ नये कोण्या जातीच्या. हो खरं अगदी. आणि माझ्याकडे मुस्लिम येतात मराठा येते सर्व मारवाडी येतात सर्व जाती धर्माचे
लिंगायत इथे येतात, भेट देऊन जातात. इथे तेवढा सन्मान आदरपूर्वक त्यांचा होतो. चहा पाणी होते, त्यांना स्वागत. त्याचे काय आपल्याला सोयी करायची नाही, दुधाला दुधा नाही, काही घेणं नाही. माणुसकी, त्यांची माहिती फुल फोकस माणुसकी आल्यावर पाणी देणं, त्याला फुल देणं, स्वागत करणं, त्याचा धर्म, त्याचं तत्व त्याच्यासोबत. पण माणुसकी एक धर्म आहे ना. आपला चांगला मेसेज जातो ना त्यांना. माणुसकी धर्म तर टिकवा ना. ते थोडे आपले लोक होते. त्याचे प्रिन्सिपल त्याच्यासोबत. आपल्याला पाहुणचारमध्ये द्या घ्या काहीच नाही संबंध त्याचा. त्याच्या घरी जेवायला जायचं नाही, काहीच संबंध नाही. ते आपल्या घरी जेवायला येणार, आपल्या काहीच त्याचा संबंध नाही. माणुसकी म्हणून आपलं काम काय, तेवढा दृष्टी, चहा देणं, पाणी देणं, काही फराळ देणं, एक फूल देणं, त्याचं प्रिन्सिपल त्याच्यासोबत आपलं आपल्यासोबत हे ह्या गोष्टी मेंटेन केल्या गेल्या. ते आपल्याकडे होत नाही. खूपच ते जे बोलले ना दैवी शक्ती, त्याचं त्या म्हणण्यानुसार बरं इथं प्रसन्न वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. आपले माणसं काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला जातीवादी दुसरं काही सुचतच नाही. वातावरण दूषित करून टाकलं. जातीवादी पण आपण स्वतः जातीवादी हे कुठं सांगतो. हां, आता पाहुणचार करताना आंधवाने, लाडवळ, सोमवास, गावळे, बावळे, कावळे, नावळे पाहतात की जातीवादी कोण आहे. आपणच आहे. पाहतात की नाही, साधी गोष्ट. आपण कमी जातीवादी, आपणच जातो. दुसऱ्याला नाव ठेवायचं. हां, बरोबर. चंद्रपूरचा म्हणलं की तू कुठला, भावण्या का, रावण्या का, काय गोचऱ्या का, काय गडचिरोलीचा आहे तर कुठला तू कसा, कोण. या गोष्टी आज मी आहेत की तर हे नसावं ना. दुसऱ्याला काय नाव. तिथं स्वामीचं मंदिर आहे.